लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी पुन्हा हादरलंय। 12 तासात पुण्यात लैंगिक अत्याचाराच्या 2 घटना घडल्यात। सांस्कृतिक पुण्यात नेमकं काय चाललंय हा सवाल आता उपस्थित होतोय। वानवडी स्कूल बस चालकाकडून 2 चिमुकल्यांवर अत्याचार, तर कोंढव्यात रात्री 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलेला आहे। वानवडी या ठिकाणी स्कूल बसमध्ये मुलीवर अत्याचार करण्यात आलेला होता। 6 वर्षीय मुलीवर बस चालकाकडूनच अत्याचार करण्यात आलेला होता। या प्रकरणी आज गृहमंत्र्यांची बैठक सुद्धा आहे। हे प्रकरण ताजं असतानाच पुढच्या काही तासातच पुण्यात कोंढवा इथं एका तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडलेली आहे। 12 तासात पुण्यात या घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे पुण्यात नेमकं काय चाललंय? पुणे सुरक्षित नाहीये का? पुण्यात कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर आहे का? पुण्यात गुन्हेगारांना कसलाच धाक उरला नाहीये का? असे अनेक सवाल आता यातून उपस्थित होत आहेत। या सगळ्या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत संताप व्यक्त केलाय। पाहूया आपण। अतिशय संतापजनक पुण्यात हे काय सुरू आहे? बुबदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे। पुणे आणि राज्यभरात सातत्यानं महिलांवर अत्याचारांच्या घटना वाढतायत। या घटनांना पायबंद घालण्याकरता गृह खातं काहीही करताना दिसत नाहीये। दुर्दैवानं महाराष्ट्र महिलांकरता सुरक्षित राहिलेला नाही असं म्हणावं लागलंय। शासनानं या घटनेतील आरोपींना गजाआड करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सुप्रिया सुळे करतायत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, काय चाललंय हे पुण्यात? नक्कीच लागवी खरं तर अत्यंत संतापजनक ही सगळी घटना जी आहे ती कोंढवा सासवड रस्त्यावर असलेल्या बोबदेव घाट या ठिकाणी काल रात्री घडलेली आहे। एक 21 वर्षीय जी तरुणी तिच्या मित्रासमेत जी आहे ती बोबदेव घाटामध्ये गेली होती आणि त्याच दरम्यान जे 3 नराधम आहेत यांनी तिला ताब्यात घेतलं। त्या मित्राला मारहाण सुद्धा केली। त्यानंतर तिच्यावरती सामूहिक बलात्कार केलेला आहे। खूपच संतापजनक ही सगळी घटना पुण्यामध्ये घडलेली आहे। खरं तर या तरुणीला घेऊन हा तिचा मित्र ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये दाखल झाला त्यानंतर पोलिसाला MLC मार्फत ही सगळी माहिती मिळाली। पोलिसांनी वेगाने सगळी चक्र फिरून या तिघाही आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। हे सगळे तिघ जे आरोपी आहेत यांनी दारू पिल्याची सुद्धा प्राथमिक जी माहिती ती समोर येत आहे। ही जी पीडित तरुणी आहे जी कॉलेजमध्ये जाते, तिच्या मित्रासमेत ती जेवण झाल्यानंतर फिरायला गेली होती। त्यानंतर तिच्यावरती हा सगळा अत्यंत संतापजनक जो प्रकार आहे तिच्यावर सोबत झालेला आहे। या प्रकरणी कोंढवा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर हा सगळा जो गँग अत्याचाराचा प्रकार आहे तो चीड आणणार आहे। कारण आपण पाहिलं की कालच अल्पवयीन चिमुरडीवरती अत्याचार करण्याचा संतापजनक प्रकार झाला होता। त्याच्या काही तासातच हा सगळा दुसरा प्रकार कोंढव्यामध्ये झालेला आहे। कोंढवा आणि वानवडी अगदी जवळच असलेले दोन्ही भाग आहेत आणि या भागामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत। कोंढवा असो वानवडी असो या भागातील कायदा सुव्यवस्था या ठिकाणी आपल्याला त्याच्यावरती प्रश्न निर्माण झाला का असं या ठिकाणी नागरिक सवाल उपस्थित करताना दिसत आहेत। लागवी चंद्रशेखर, खरं तर या सगळ्या मुद्द्यांमध्ये काल फडणवीसांचं एक वक्तव्य फार महत्वाचं आहे। फडणवीस असं म्हणालेले होते की वानवडीत जी काही घटना घडलेली आहे त्या आरोपीला पळून जाण्यामध्ये स्थानिक नेत्यांचा सहभाग असल्याचं कळतंय असं म्हणत फडणवीसांनी अनेक संकेतही दिलेले होते। तो आरोपी अद्याप गजाआड झालेला नसतानाच ही दुसरी घटना घडतेय। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिलाय की नाही हा सवाल यातून उपस्थित होतोय। या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आलंय का? पोलिसांची किती पथकं तैनात आहे? CCTVच्या आधारे कसा तपास केला जातोय? नक्कीच जो नराधम होता कालच्या घटनेतील अल्पवयीन चिमुरडीवरती अत्याचार प्रकरणातील 45 वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केलेली आहे। या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। ज्या पद्धतीने या सगळ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना पुण्यामध्ये घडत आहेत हे कुठेतरी आपण बघतो की बदलापूरच्या घटनेनंतर या सगळ्यामध्ये प्रबोधन होणं आवश्यक होतं। परंतु यांची जी मानसिकता आहे ही अत्यंत खालच्या दर्जाची आपल्याला पाहायला मिळत आहे। लैंगिक अत्याचार असो त्यानंतर आजची जी घटना आहे ती सामूहिक
सामूहिक बलात्काराची या सगळ्या आरोपीवरती कठोर कारवाईची मागणी आता नागरिक करताना दिसत आहेत. चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती. ही कालची घटना आहे. स्कूल बस चालकानं या ठिकाणी अत्याचार केल्यानंतर संतापजनक प्रतिक्रिया आता उमटतीये. पुणे लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी हादरलेलं आहे. 12 तासात पुण्यात लैंगिक अत्याचाराच्या या 2 घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे सांस्कृतिक पुण्याला नेमकं काय झालंय हा सवाल आता उपस्थित होतोय. पुणे लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी हादरलेलं आहे. वानवडी स्कूल बस चालकाकडून 2 चिमुकल्यांवर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर कोंढव्यात रात्री 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडलेली आहे. या सगळ्या प्रकरणी राजकीय वर्तुळातून संतापही व्यक्त होतोय. या सगळ्याविषयी बोलण्याकरता विद्याताई आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. विद्याताई, खरं तर तुम्ही या सगळ्या मुद्द्यावर आंदोलन करताय. महिला सुरक्षेसंदर्भात 9 दिवस राष्ट्रवादी जागर करतेय आणि पुण्यात पहा काय चाललंय. 12 तासात 2 लैंगिक अत्याचाराच्या घटना. अत्यंत संतापजनक हे कृत्य आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे अत्याचारांचं प्रमाण वाढलेलं आहे. आपल्या लहान मुलींपासून मोठ्या मुली असतील, महिला असतील, सुरक्षित नाहीये. मग प्रश्न पडतो की पोलीस पेट्रोलिंग का होत नाही. रात्रीच्या वेळेस पोलीस पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे, कारण अशा प्रकारे घटना ह्या कुठे निर्जळ स्थळी वगैरे घडतायत, परंतु पोलिसांची कडी नजर असली तर अशा प्रकारचे इन्सिडेंट्स होणार नाहीत. एकदा घटना घडल्यानंतर गुन्हेगारांना पकडणं याच्यापेक्षा अशा घटना होऊ नये म्हणून गृह खात्याने जास्तीचा पोलीस फोर्स महिलांसाठी आणि अशा जे मवाली टवाळ लोक आहेत यांच्यावरती वॉच डॉग सारखी भूमिका घेतली पाहिजे, फिरलं पाहिजे. परंतु पोलीस खात्याला ह्याच्यासाठी वेळच नाहीये आणि अशा प्रकारच्या आरोपींना वाचवण्यामध्ये गृह खातं धन्यता मानते. त्यामुळे आणखीन काय होणार आहे, कारण हे परवा पुण्याला लहान मुलींवरती पुन्हा स्कूल बसमध्ये ड्रायव्हरनेच अत्याचार केलेले आहेत. अशा ड्रायव्हर वगैरे सगळ्या महिला नेमाव्यात, त्यांना ने-आण करणाऱ्या महिला असाव्यात. आणि आता ह्या मुलीवरती तिच्या मित्राकडूनच तिला कुठेतरी नेलेलं होतं. म्हणजे मुलींनी आपल्या बॉयफ्रेंडवर किंवा आपल्या मित्रावर किंवा आपलं लग्न ठरलं असेल तर त्या मुलावरती किती विश्वास ठेवावा. मुलींनी सुद्धा अशा प्रकारे आणि मुलांना ह्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे की कायदे कडक झालेले आहेत. तुम्ही जर अशा प्रकारे काही केलं तर तुम्ही जेलमध्ये जाऊ शकता आणि तुम्हाला जन्मठेप होऊ शकते. अशा प्रकारचं फक्त मुलींना डोस पाडण्यापेक्षा सरकारने, काल मी अजितदादांची पण पत्रकार परिषद ऐकली, हे करू ते करू ते करू. अरे कायदे कडक झाले वर्मा कमिशन नंतर, कायद्याची अंमलबजावणी करणारी पोलीस यंत्रणा कुठे आहे? निष्फळ आहे पूर्ण. अगदी पोलीस यंत्रणेचा आणि गृह खात्याचं अपयश आहे. अगदी धन्यवाद विद्याताई, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. या सगळ्याविषयी बोलण्याकरता रुपाली पाटील ठोंबरे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. रुपाली ताई, विद्याताई आता काय म्हणाल्या तुम्ही ऐकलं असेल. काल अजित पवार यांची पत्रकार परिषद सुद्धा झाली या सगळ्या मुद्द्यावर. पण कायदे खरं तर कडक होणं आणि त्याची अंमलबजावणी होणं नितांत गरजेचं आहे. रोज आपण संवाद साधतोय दूरध्वनीवरून, पण पुण्यातली चांगली गोष्ट बोलण्याखेरीज ऐन नवरात्र उत्सवात पुण्यात लैंगिक अत्याचाराच्या या घटनेवर 24 तासात आपल्याला दुसऱ्यांदा बोलावं लागतंय.
संपूर्ण पुण्यामध्ये जी काही आत्ताचे तुम्ही गुन्हे दाखवत आहात ते सातत्याने खूप मोठ्या प्रमाणात वाढतायत. हे का वाढतायत हे बघा, काल जो नवरात्रीच्याच पहिल्या दिवशी लहान लेकरावर 6 वर्षाच्या मुलीवर जो लैंगिक अत्याचार झाला त्या आरोप 100% भर चौकात फाशी देणं गरजेचं आहे. आपले कायदे कठोर आहेत, परंतु कायद्यामध्ये जेव्हा हा गुन्हा घडतो, गुन्हा रजिस्टर झाल्यानंतर तपास करावा लागतो आणि लहान लेकरांवर जो अत्याचार होता त्याचं गुन्हेगारांना आता ही जी दुसरी घटना आज लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे काल संध्याकाळीच हा जो काही मुलीवर अत्याचार झाला, मला तुम्ही सांगू शकाल का ही मुलगी कसली बाई आहे की तिच्यावर जो अत्याचार झाला? मी हे का विचारतीये कारण का जी आता विद्याताई म्हणाल्या की मुली मित्राबरोबर बाहेर गेलत्या, तो पुण्यामध्ये शिक्षणासाठी खूप मुली बाहेर महिला येत आहेत आणि त्यांचे ते मित्राबरोबर जे काही संबंध होतात त्यातनं ते बाहेर जातात. आता जेव्हा गुन्हा झाल्यानंतर त्याचा तपास पोलीस करतात, पोलीस यंत्रणा कुठेही मागे पडत नाही. परंतु ज्या वेळेला हे संमतीने होतं तेव्हा कुठेतरी सगळ्यांनाच कायद्याने किंवा बाकीच्या गोष्टींनी थांबावं लागतं. कारण का हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ही विकृती ठेचणं गरजेचं आहे, मुलींनाही सांगणं गरजेचं आहे, मुलांनाही समुपदेशन देणं गरजेचं आहे. आणि सरकार म्हणून अजितदादांनी आम्ही सगळ्या गोष्टीत सतर्क आहोत. जिथं जिथं चुकीचं कृती घडेल, गुन्हे घडतील तिथल्या मनात सोडणार नाही. त्यांनी सांगावं की गुन्हा अगदी 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 रुपालीताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. संतापजनक प्रतिक्रिया आता या सगळ्या घटनांवर व्यक्त होत आहेत, प्रतिक्रिया समोर येत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.